Students, let us start our lecture. In previous lecture, we have seen the hello students, welcome to this lecture. In previous lecture, we have seen some different methods which are used in the classification of different plants or different organisms, that is chemotaxonomy, numerical taxonomy, artificial classification, natural classification, and how the phylogenetic relationship is occurring between these organisms. That's some introductory points we have completed in previous lecture. Now in today's lecture, the next point we have to discuss, that is known as the DNA barcoding. As we know, all the living organisms are showing presence of DNA as a genetic material, except some viruses. काही viruses मध्ये RNA as a genetic material असतं, but rest of the all organisms are showing DNA, that means deoxyribonucleic acid, as a genetic material. That DNA is transferred from one generation to other generation, and hence for the identification and for the classification of the organism, the barcode system is developed by using the DNA, and that is known as here DNA barcoding. So here it is a new method for identification of any species based on its DNA sequence from a tiny tissue sample of organism. So we can get a DNA from a very tiny sample tissue of the organism. म्हणजे कुठल्याही ऑर्गॅनिझमचा अगदी छोटासा जरी पार्ट आपण घेतला, टिश्यू सॅम्पल जरी घेतलं, तरी त्याच्यामधून आपल्याला डीएनए मिळू शकतो. अँड दॅट डीएनए सिक्वेन्स इज युज्ड for the identification of any species, and therefore nowadays here to identify the organism or to classify that identified organism, there is a use of DNA sequence, and that method it is known as the DNA barcoding. So here it helps to study newly identified species as well as understanding ecological evolutionary relationship between the living things. So here we can see, with the help of this DNA barcoding or the DNA sequence, we can study the newly identified species, and as well as we have to understand here the ecological and evolutionary relationship between the living beings. म्हणजे जे काही ऑर्गॅनिझम आपण नव्याने आयडेंटिफाय केलेले असतील, त्या ऑर्गॅनिझमचा अभ्यास करण्यासाठी ह्या डीएनए बारकोडिंगचा आपल्याला उपयोग होईल. त्याचबरोबर त्या नवीन आयडेंटिफाय झालेले जे ऑर्गॅनिझम असतील, त्या ऑर्गॅनिझमचा इकॉलॉजिकल रिलेशनशिप काय आहे. फूड चेन, अन्न साखळी असते, अँड इन दॅट फूड चेन एव्हरी ऑर्गॅनिझम इज प्लेइंग रोल इन दॅट इकोसिस्टम. प्रत्येक अन्न साखळीमध्ये बघा, ह्या पर्यावरणामध्ये प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा एक रोल ठरलेला असतो. त्याला इकॉलॉजिकल रिलेशनशिप म्हटलं जातं. आणि इव्होल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे ड्युरिंग द कोर्स ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांती होत असताना कोणत्या ऑर्गॅनिझम पासून तो नवीन ऑर्गॅनिझम तयार झालेला आहे, हे जे रिलेशनशिप आहे हे आपल्याला मांडता येऊ शकतं. त्याच्यासाठी डीएनए बारकोडिंगचा आपल्याला उपयोग होतो. अँड दिस प्रोसेस ऑफ डीएनए बारकोडिंग इट इज शोइंग टू बेसिक स्टेप्स. द फर्स्ट स्टेप इट इज नोन एज द कलेक्टिंग डीएनए बारकोड डाटा ऑफ नोन स्पेसिस. सो फर्स्टली वी हॅव टू कलेक्ट द डीएनए बारकोड डाटा of that given species, and secondly matching the barcode sequence of the unknown sample against the barcode library for the identification. म्हणजे एकदा का आपल्याला त्या ऑर्गॅनिझमचा किंवा त्या नोन स्पेसिसचा बारकोड मिळाला, बारकोड मिळवणे ही पहिली स्टेप आहे. आणि बारकोड मिळाल्यानंतर वी हॅव टू मॅच दॅट बारकोड ऑफ दॅट अननोन सॅम्पल अगेन्स्ट द बारकोड लायब्ररी फॉर द आयडेंटिफिकेशन. म्हणजे ऑलरेडी जे ऑर्गॅनिझम पृथ्वीवरती आहेत, ज्याचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे, ज्याची इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती आहे, ज्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, त्याचा ऑलरेडी बारकोड जो आहे तो लायब्ररीमध्ये ठेवलेला आहे. जसं आपण पुस्तक लायब्ररीमध्ये ठेवतो, त्या पद्धतीनं बारकोडची एक लायब्ररी आपल्याला डेव्हलप केलेली बघायला मिळते. आणि त्या बारकोड लायब्ररीमध्ये नोन स्पेसिसची माहिती आहे. आणि मग आपल्याला एखादी अननोन स्पेसिस मिळाली, एखादा अननोन ऑर्गॅनिझम मिळाला, तर त्या अननोन सॅम्पल्सचं आपल्याला काय करायचं आहे, मॅचिंग करून बघायचं की त्याचा बारकोड सिक्वेन्स आपल्याला अगोदर माहिती असणाऱ्या बारकोड कुठल्या ऑर्गॅनिझमच्या बारकोडशी तो मॅच होणार आहे किंवा मिळता जुळता असणार आहे, आणि त्याच्यानुसार आपण त्या ऑर्गॅनिझमचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. ओके,
Just a minute. Next here applications of barcoding. एक 2 मिनिटं मी स्टॉप करते, एक कमिटी आलेली आहे म्हणून पॉज करते व्हिडिओ 2 मिनिट. So what are the applications of DNA barcoding that we have to see here? The first application of this DNA barcoding is the protection of endangered species. Here endangered species means what? The species which are in danger. आताच्या घडीला जर आपण बघितलं आपली जी बायोडायव्हर्सिटी आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीवरती खूप सारे ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यापैकी काही ऑर्गॅनिझम आता डेंजर मध्ये आहेत, डेंजर ऑफ एक्सटिंक्शन, म्हणजे ते नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत. फॉर एक्झाम्पल टायगर, वाघांची संख्या जर आपण बघितली ऑल ओव्हर वर्ल्ड किंवा ऑल ओव्हर इंडिया जर बघितली तर खूप कमी संख्या असलेली बघायला मिळते. जर भविष्यामध्ये आपण वाघांचं प्रोटेक्शन केलं नाही किंवा वाघांचं आपण जतन करण्यासाठी काही प्रयत्न केले नाही तर आणखीन काही 50-100 वर्षानंतर वाघ आपल्याला नामशेष झालेला बघायला मिळेल. म्हणजेच वाघ आपल्याला फक्त चित्रात बघायला मिळेल, प्रत्यक्षात जिवंत वाघ आपल्याला बघायला मिळणार नाही. असे अनेक प्लांटचे स्पेसीज आहेत, अनेक अॅनिमलचे स्पेसीज आहेत. त्या स्पेसीजला काय म्हटलं जातं? एंडेंजर्ड स्पेसीज म्हटलं जातं. अँड विथ द हेल्प ऑफ दिस DNA बारकोडिंग वी कॅन प्रोटेक्ट these endangered species. This is the first application. Second application here, preservation of natural resources. The natural resources which are present, those we have to preserve with the help of this DNA barcoding. Next here, pest control in agriculture. So we can use the different organisms to control the pest, that means insect pest. शेतावरती जी काही कीटक आक्रमण करतात किंवा जे काही कीटक शेताची नासधूस करतात त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपण DNA बारकोडिंगचा वापर करू शकतो. त्यानंतर आयडेंटिफाय डिसीज वेक्टर्स. बरेचसे डिसीज हे ट्रान्सफर केले जातात विथ द हेल्प ऑफ सम वेक्टर्स. जसं आपल्याला मलेरिया माहित आहे, मलेरिया हा एक प्रोटोझोअन डिसीज आहे. एक प्रोटोझोअन ऑर्गॅनिझम पासून तो डिसीज होतो, पण तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करण्यासाठी मलेरियल पॅरासाइट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करण्यासाठी तिथं फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो जो डास आहे, फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो, या डासाची ती मादी डास आहे, फिमेल मॉस्किटो आहे, त्याच्या साह्याने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे तो डिसीज ट्रान्सफर केला जातो. असे अनेक आजार आहेत की ज्याच्यामध्ये व्हेक्टर्स वापरले जातात किंवा व्हेक्टरच्या साह्याने त्याचं ट्रान्समिशन होतं. तेही आपल्याला आयडेंटिफाय करता येईल DNA बारकोडिंगच्या साह्याने. Next, authentication of natural health products and identification of medicinal plants. What is meant by authentication here? The process of proving or showing something to be true. म्हणजे एखादी गोष्ट असेल किंवा इथं आपण जर बघितलं तर एखादं मेडिसिनल प्लांट आहे ते ओळखायचं आहे किंवा एखादं आरोग्याला उपयुक्त असं नॅचरल प्रोडक्ट आहे तर त्याला ऑथेंटिफिकेशन द्यायचं, म्हणजे त्याचं एक प्रमाणीकरण करायचं की जी काही प्रोसेस आपण वापरलेली आहे किंवा जे काही मेथड आपण वापरलेली आहे ती खरोखर खरी आहे किंवा त्याचा कुठलाही अपाय नाही हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्या नॅचरल हेल्थ प्रोडक्टचं काय करावं लागतं? एक ऑथेंटिफिकेशन करून घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी सुद्धा DNA बारकोडिंगचा आपल्याला वापर झालेला बघायला मिळतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी ऍप्लिकेशन्स ऑफ दी DNA बारकोडिंग अँड दी कन्सेप्ट ऑफ DNA बारकोडिंग. So the next point here we have to discuss, which is very important regarding this topic, that is taxonomy categories. Already we have seen what is meant by taxonomy. Taxonomy means we have to identify the organism and we have to classify the organism. That is known as the taxonomy, and there are different taxonomical categories we can see. So here classification involves hierarchy of steps in which each step represents a rank or category. So when we classify an organism, at that time there are number of steps in that classification system, and in that each step is representing a rank or category, and the category is a part of overall taxonomic arrangement and it is called as the taxonomy category, and all categories together constitute the taxonomic hierarchy. जे एखादं क्लासिफिकेशन करत असताना ज्या काही डिफरंट स्टेप्स आपण वापरणार आहे त्याची एक हायरार्की असते. हायरार्की म्हणजे लोअर टू अप्पर किंवा अप्पर टू लोअर या पद्धतीने त्या स्टेप्स असतात.
त्या प्रत्येक स्टेपला आपण इथं कॅटेगरी किंवा रँक म्हणणार आहे. अँड दॅट कॅटेगरी इज अ स्मॉल पार्ट of that taxonomic arrangement, and it is known as the taxonomic category, and all categories togetherly showing here taxonomic hierarchy. Here the definition of taxonomic hierarchy: the process of arranging various organisms into successive levels of the biological classification, either in a decreasing or an increasing order from kingdom to species. जसं आता तुम्हाला मी सांगितलं की कोणत्याही क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये ज्या काही कॅटेगरीज असतात त्या कॅटेगरीजची अरेंजमेंट कशी केलेली असते, तर अप्पर टू लोअर केलेली असते किंवा लोअर टू अप्पर केलेली असते. म्हणजेच क्लासिफिकेशन हे आयदर डिक्रीजिंग ऑर्डरने असेल किंवा इन्क्रीजिंग ऑर्डरने असेल, पण त्याच्यामध्ये कॅटेगरी स्टार्ट कुठून होते तर किंगडम पासून स्पेसिस पर्यंत. जे सगळ्यात हायेस्ट टॅक्सॉनॉमी कॅटेगरी कुठली असणार आहे तर किंगडम, आणि सगळ्यात स्मॉलेस्ट टॅक्सॉनॉमिक हायर कुठली असणार आहे तर स्पेसिस. हे सगळ्यात मोठी असणार आहे किंगडम आणि सगळ्यात छोटी असणार आहे ती स्पेसिस. म्हणजे इथं या टॅक्सॉनॉमिक हायरार्की मध्ये काय केलं जातं, इट इज द प्रोसेस ऑफ अरेंजिंग ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझम्स इनटू सक्सेसिव्ह लेवल्स ऑफ द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. म्हणजे जो एखादा ऑर्गॅनिझम असेल किंवा अनेक ऑर्गॅनिझम्स असतील, त्या व्हेरियस ऑर्गॅनिझमला आपल्याला सक्सेसिव्ह लेवल मध्ये काय करायचं आहे, अरेंज करायचं आहे, आयदर इन डिक्रीजिंग मॅनर और इन इन्क्रीजिंग मॅनर from kingdom to species. That process of arrangement is called as the taxonomic hierarchy. Here different taxonomic categories we can observe, that is kingdom, division, class, order, family, genus, species, etc. All these are the categories in the hierarchical sequence. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या ऑर्गॅनिझमचं आपण टॅक्सॉनॉमिकल अरेंजमेंट करतो त्यावेळेला त्या स्पेसिसचे आपल्याला किंगडम पासून, त्या ऑर्गॅनिझमची आपल्याला किंगडम पासून स्पेसिस पर्यंत काय करायचं आहे, एका सिक्वेन्सनी त्याचं कॅटेगरी कुठली आहे ती आपल्याला तिथे आयडेंटिफाय करायची असते किंवा नोटिफाय करायची असते. दॅट इज नोन एज द टॅक्सॉनॉमिकल हायरार्की. लेट अस सी हियर. दीज आर दी कंपल्सरी कॅटेगरीज. ज्या वरती इथे दिलेल्या आहेत त्या कंपल्सरी कॅटेगरीज आहेत. म्हणजे किंगडम असेल, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. All these are compulsory categories and some are additional or facultative categories are suborders of family. जे कंपल्सरी कोणताही ऑर्गॅनिझम असेल तर त्याच्यामध्ये कंपल्सरी आपल्याला किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस ह्या 7 कॅटेगरीज कंपल्सरीली बघायला मिळतील. आणि इन ऍडिशन टू दॅट सम आर शोईंग फॅकल्टेटिव्ह कॅटेगरीज और ऍडिशनल कॅटेगरीज, दॅट इज नोन एज द सब ऑर्डर और सब फॅमिली. ओके, लेट अस सी हियर one by one. What is mean by taxon? Here we have to see a taxon is the taxonomic group of any rank in the system of classification. ज्या वेळेला एखाद्या सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये आपण एखादी रँक नोटिफाय करतो किंवा एखादी रँक दाखवतो त्याला इथं टॅक्सॉन म्हणलं जातं. हियर द टर्म टॅक्सॉन वॉज कॉइन्ड बाय H.J. Lamb in 1948 फॉर प्लांट्स. 1948 साली H.J. Lamb नावाच्या सायंटिस्टनी प्लांट साठी ही टॅक्सॉन नावाची टर्म काय केलेली आहे, कॉइन केलेली आहे. फॉर एक्झाम्पल, किंगडम प्लांटी रिप्रेझेंट्स मेनी टॅक्सॉनॉमिक ग्रुप्स सच एज अँजिओस्पर्म्स, कॉटिलिडनी, डायकॉटिलिडनी, पॉलीपेटाली, मालवेसी. म्हणजे ही अँजिओस्पर्म्स ही काय आहे, डिव्हिजन आहे, त्याच्यामध्ये क्लास असणार आहे डायकॉटिलिडनी, त्याच्यामध्ये ऑर्डर आहे पॉलीपेटाली, त्याच्यामध्ये फॅमिली आहे मालवेसी. हे सगळे काय आहेत, टॅक्सॉनॉमिक ग्रुप्स आहेत. म्हणजे ही डिव्हिजन आहे, क्लास आहे, त्याच्यानंतर ऑर्डर आणि मग फॅमिली. म्हणजे एका किंगडम मध्ये आपल्याला इतके सारे काय बघायला मिळू शकतात, टॅक्सॉनॉमिक ग्रुप बघायला मिळू शकतात. ओके, फॉर एक्झाम्पल इथं आपण बघूया म्हणजे तुमच्या क्लिअर लक्षात येईल. हिअर द एक्झाम्पल ऑफ वन प्लांट अँड वन ॲनिमल इज गिव्हन. फर्स्ट वी हॅव टू सी हिअर गिव्हन इज द कॅटेगरी. आता इथं बघा तुम्ही, ज्या वेळेला क्लासिफिकेशन एखाद्या ऑर्गॅनिझमचं आपण करतो त्यावेळेला कॅटेगरी कशाला म्हणायचं आणि टॅक्सॉन कशाला म्हणायचं. टॅक्सॉन म्हणजे तो ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहे जो रिप्रेझेंट करतो कुणाला, त्या कॅटेगरीला रिप्रेझेंट करतो. फॉर एक्झाम्पल इथं बघा, किंगडम चायना रोजच्या बाबतीमध्ये किंगडम कुठला येणार आहे, प्लांटी. आणि कोब्रा, किंग कोब्रा म्हणजे नाग आपण म्हणतो, त्याचा किंगडम कुठला येणार आहे, ॲनिमॅलिया. म्हणजे इथं प्लांटी हा टॅक्सॉन आहे किंवा ॲनिमॅलिया हा टॅक्सॉन आहे, पण प्लांटी आणि किंगडम, प्लांटी आणि ॲनिमॅलिया हे कोणत्या कॅटेगरी मधले आहेत
तर किंगडम ह्या कॅटेगरी मधले आहेत. किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमॅलिया असं आपण बोलतो, बरोबर. नेक्स्ट येणार आहे डिव्हिजन किंवा फायलम. आता प्लांटच्या बाबतीमध्ये डिव्हिजन आहे, ॲनिमलच्या बाबतीमध्ये फायलम आहे. त्यामुळं टॅक्सॉनच्या ग्रुपमध्ये बघा इथं प्लांटच्या बाबतीमध्ये डिव्हिजन अँजिओस्पर्मी आहे आणि ॲनिमल कोब्राच्या बाबतीमध्ये काय आहे, फायलम कॉर्डेटा आहे. ओके. नेक्स्ट आहे क्लास. तर इथं चायना रोजच्या बाबतीमध्ये क्लास येणार आहे डायकोटिलिडनी, कोब्राच्या बाबतीमध्ये क्लास येणार आहे रेप्टिलियन. ओके. देन सब क्लास हिअर, सब क्लास पॉलिपेटॅली आणि इकडं जो कोब्राच्या बाबतीमध्ये सब क्लास आहे त्याला डायप्सिडा म्हणलेला आहे. ओके. देन सेरीज. तर प्लांटच्या बाबतीमध्ये एक टर्म इथं सेरीज वापरली जाते. थॅलॅमिफ्लोरी नावाची सेरीज आहे चायना रोज साठी, पण किंग कोब्राच्या बाबतीमध्ये सेरीज कोणतीही नाही. त्याच्यानंतर ऑर्डर असते. इथं चायना रोजच्या बाबतीमध्ये ऑर्डर आपल्याला मालवेल सांगता येईल आणि इकडं स्क्वॅमाटा कोब्राच्या बाबतीमध्ये. नेक्स्ट आहे फॅमिली. प्लांटच्या बाबतीमध्ये चायना रोजची फॅमिली आहे मालवेसी आणि कोब्राची फॅमिली आहे इलॅपिड. देन जीनस. चायना रोजचा जीनस आहे हिबिस्कस आणि कोब्राचा जीनस आहे नाजा. आणि नंतर लास्ट कॅटेगरी येते त्याची स्पेसिस. त्याच्यामध्ये रोजा सायनेन्सिस ही स्पेसिस आहे चायना रोजची आणि नाजा ही स्पेसिस आहे कोब्राची. तर या पद्धतीने आपल्याला हे क्लासिफिकेशन जो चार्ट असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅटेगरीज कशा असतात आणि अकॉर्डिंग टू कॅटेगरी टॅक्सॉन जो काही तुम्ही अॅनिमल घेतलेला असेल किंवा प्लांट घेतलेला असेल स्टडीसाठी त्याचे वेगवेगळे टॅक्सॉन सुद्धा आपल्याला इथं मेन्शन करता येतात. त्याचे हे एक्झाम्पल आपण बघितले. एक प्लांटच्या बाबतीमध्ये एक्झाम्पल बघितलं हिबिस्कस रोजा सायनेन्सिस म्हणजे चायना रोज म्हणजे जास्वंदाचं जे आपण झाड बघतो, जास्वंदाची फुलं आपण बघतो त्याचं क्लासिफिकेशन आहे प्लांटमध्ये. आणि कोब्रा, किंग कोब्रा म्हणजे नाग आपण म्हणतो, त्या नागाचं क्लासिफिकेशन इथं दिलेलं आहे. बघा पुन्हा एकदा इथं या बाजूला पहिल्या कॉलम मध्ये जर आपण बघितलं तर काय दिलेलं आहे, सगळ्या कॅटेगरी दिलेल्या आहेत. कॅटेगरीमध्ये बघा किंगडम टू स्पेसिस आपण बघितलं. किंगडम, त्याच्यानंतर डिव्हिजन किंवा फायलम असेल, त्याच्यानंतर क्लास, सब क्लास, सेरीज, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस ही कॅटेगरी झाली. आणि कॅटेगरीनुसार टॅक्सॉन जर प्लांटच्या बाबतीमध्ये असेल तर किंगडमचा टॅक्सॉन काय येईल, प्लांटी येईल. डिव्हिजन मध्ये इथे असा अँजिओस्पर्मी प्लांट आहे चायना रोज म्हणून अँजिओस्पर्मी आले. समजा तुम्ही जिम्नोस्पर्मी प्लांट घेतलं तर जिम्नोस्पर्मी येईल. अलिगीतलं एक्झाम्पल घेतलं तर अलिगी येईल. ब्रायोफाईट मधलं घेतलं तर ब्रायोफायटा येईल. टेरडोफाईट मधलं घेतलं तर टेरडोफायटा येईल. या पद्धतीने अँजिओस्पर्मी इथं एक्झाम्पल आपण चायना रोजचं घेतलेलं आहे म्हणून अँजिओस्पर्मी आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर चायना रोज हे डायकॉट प्लांट आहे म्हणून इथं क्लास डायकॉटिलिडनी आलेला आहे. त्याच्यानंतर अजून त्याचे बरेचसे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याच्यानुसार ही खालची आपल्याला कॅटेगरीज सांगता येतील. सबक्लास पॉलिपेटॅली, सेरीज थॅलॅमिफ्लोरी, ऑर्डर मालवेल्स, फॅमिली मालवेसी, जीनस हिबिस्कस आणि स्पेसिस रोजा सायनेन्सिस. त्या पद्धतीनं अॅनिमलच्या बाबतीमध्ये किंग कोब्राचं सुद्धा आपण क्लासिफिकेशन बघितलं इथं. किंगडम ॲनिमॅलिया, फायलम कॉर्डेटा, क्लास रेप्टिलिया, सबक्लास डायप्सिडा, सेरीज नाहीये याला, ऑर्डर स्क्वॅमेटा, फॅमिली इलॅपिडी, जीनस नाजा आणि स्पेसिस नाजा. ओके. So in this way, in the taxonomic hierarchy, we can classify the organisms from kingdom to species. Okay. Now here, units of classification. When we classify any organism, we use the units of classification. So पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे युनिट ऑफ क्लासिफिकेशन मध्ये, तो ऑर्गॅनिझम कोणत्या किंगडम मधला आहे. म्हणजे आपल्याला किंगडम प्लांटी माहिती आहे, किंगडम ॲनिमॅलिया माहिती आहे, तुम्हाला किंगडम फंजाय माहिती असेल, किंगडम प्रोटिस्टा तुम्हाला माहिती आहे, किंगडम मोनेरा तुम्हाला माहिती आहे. 5 किंगडम सिस्टीम ऑलरेडी तुम्ही 9वी किंवा 10वीला शिकलेला असेल. तर पहिला युनिट ऑफ क्लासिफिकेशन सगळ्यात हायर युनिट काय आहे, किंगडम. किंगडम नंतर जर सेकंड युनिट ऑफ क्लासिफिकेशन बघितलं तर ते डिव्हिजन किंवा फायलम येईल. प्लांटच्या बाबतीमध्ये डिव्हिजन येईल, अॅनिमलच्या बाबतीमध्ये फायलम येईल. नेक्स्ट युनिट ऑफ क्लासिफिकेशन आहे क्लास. प्लांट असेल किंवा अॅनिमल असेल त्याच्यामध्ये क्लास असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट युनिट आहे सब क्लास. Next unit that is known as the series. After series, the next unit that is known as the order. Then the family. Then genus. And last here that is known as the species. So
दीज आर दी युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन. जेव्हा एखाद्या आपण ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करतो त्यावेळेला हे युनिट्स आहेत. आणि याच्यामध्ये लार्जर युनिट जे आहे ते किंगडम आहे आणि सगळ्यात स्मॉलर युनिट जे आहे ते स्पेसिस आहे. आणि किंगडम टू स्पेसिस हाच सिक्वेन्स आपल्याला एक्झाम मध्ये लक्षात ठेवायचा आहे. किंगडम झाल्यानंतर डिव्हिजन ऑर फायलम, देन क्लास, सब क्लास, सेरीज, ऑर्डर, फॅमिली, जीनस अँड स्पेसिस. या पद्धतीनं क्लासिफिकेशनची सिस्टीम जी आहे ती राबवली जाते आणि अशा पद्धतीनं क्लासिफिकेशन केलं जातं. ओके, so the next point of our discussion is, here we have to see the hierarchy of the taxonomy categories. Just we have seen there are different taxonomic hierarchies, or the taxonomic categories are in hierarchy, that is from kingdom to species. We have to here get information, or we have to learn the different taxonomic categories from down to upward. जी सगळ्यात खालची जी कॅटेगरी आहे, सगळ्यात लोएस्ट जी कॅटेगरी आहे, ज्याला स्पेसिस म्हणलं जातं, तिथून आपण सुरुवात करणार आहे ती किंगडम पर्यंत जाणार आहे. सो फर्स्ट हायरार्की हियर, that is known as the species. This first species category, it is the smallest and it is the basic unit of classification. So all these points we have to remember for the examination point of view, that which is of the following taxonomic category is the smallest, or which is the basic unit of classification. Such questions are asked in the exam. So here you can identify, or we have to remember that the species is the smallest and basic unit of classification. Then here all the individual members belonging to a particular species show all similar characters and can breed among themselves to produce similar type of organisms. म्हणजे जेव्हा आपण एका स्पेसिस मधले ऑर्गॅनिझम असं मेन्शन करतो त्या ऑर्गॅनिझमला, त्यावेळेला त्यांच्यामध्ये आपल्याला काय कॅरेक्टरिस्टिक्स बघायला मिळतात, तर द individual members of that particular species are showing similar characteristics and they are showing interbreeding among themselves. What is mean by breeding or interbreeding? That means they are able to reproduce among themselves. त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्याची ॲबिलिटी असते. त्याच ऑर्गॅनिझमच्या एकत्रित ग्रुपला आपण स्पेसिस असं म्हणणार आहे. म्हणजे समजा एक 10 ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे, तर ती एका स्पेसिस मध्ये आपण कधी टाकणार ते 10 ऑर्गॅनिझम, तर त्या 10 ऑर्गॅनिझमचे सर्व कॅरेक्टरिस्टिक्स हे सिमिलर असले पाहिजेत अँड दे कॅन रिप्रोड्यूस अमंग देमसेल्स. त्या 10 ऑर्गॅनिझम मध्ये रिप्रोडक्शन झालं पाहिजे अँड दे आर प्रोड्युसिंग सिमिलर टाइप ऑफ इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे त्यांच्यासारखेच इंडिव्हिज्युअल त्यांच्यापासून तयार जर होत असतील तर त्या 10 ऑर्गॅनिझमच्या ग्रुपला आपण स्पेसिस म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल हियर all China rose plants are grouped under Rosa sinensis. जेवढी काही जास्वंदाची झाडं आहेत, जास्वंदाचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात. जास्वंदाच्या फुलांचा साईज असेल, त्यांच्या फुलांचा कलर असेल, किंवा झाडांची हाईट असेल, अनेक प्रकारचे तुम्ही जास्वंद बघितले असतील. पण सगळ्याला कॉमन नेम आपण चायना रोज म्हणतो, मराठीमध्ये त्याला जास्वंद म्हणतो. आणि त्याचं बॉटॅनिकल नेम जे आहे किंवा त्याचे स्पेसिफिक नेम जे आहे त्याला रोजा सायनेन्सिस असं म्हणलं जातं. त्यामुळे ऑल चायना रोज प्लांट्स आर ग्रुप्ड अंडर द स्पेसिस दॅट इज नोन एज दी रोजा सायनेन्सिस. ओके, अँड ऑल पोटॅटो प्लांट्स आर ग्रुप्ड अंडर दी स्पेसिस ट्युबरोझम. तर पोटॅटो, बटाटा, बटाट्यामध्ये पण अनेक व्हरायटीज आपल्याला बघायला मिळतात बघा. सगळे बटाटे एकसारखीच नसतात, त्यामुळे सगळ्या बटाट्यांची एकच स्पेसिस आहे, त्याला ट्युबरोझम म्हणले जाते. हे 2 प्लांटची एक्झाम्पल आपण लक्षात ठेवायची आहेत. आणि अॅनिमलच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर ऑल टायगर्स, सगळे वाघ जे आहेत त्यांची स्पेसिस आहे टायग्रिस. ऑल लायन्स जे आहेत, सगळे सिंह, त्यांची जी स्पेसिस आहे त्याला लिओ म्हणलं जातं. आणि लेपर्ड, चित्ता आपण त्याला म्हणतो, त्याला पारडस. असे हे वेगवेगळ्या अॅनिमल्सच्या 3 स्पेसिस आपल्याला सांगता येतील. वाघांची जी स्पेसिस आहे त्याला टायग्रिस म्हणलं जातं. मग वाघांचे पण अनेक प्रकार आपल्याला माहित आहेत. पांढरा वाघ असतो, पट्टेरी वाघ असतो, बरोबर. आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे वाघ आपल्याला बघायला मिळतात. पण त्या सगळ्या वाघांची स्पेसिस एकच आहे, टायग्रिस. लॉयन्स, लॉयन्स मध्ये लिओ हा त्याचा कॉमन नेम, आपण लायन वापरतो, त्याचं स्पेसिफिक नेम आहे लिओ. आणि लेपर्ड म्हणजे चित्ता, त्याचं स्पेसिफिक नेम आहे पारडस. म्हणजे सगळ्या वाघांची कॅरेक्टरिस्टिक फीचर सेम असणार आहेत आणि त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकते.
सगळ्या सिंहांच्या मध्ये त्यांचे कॅरेक्टरिस्टिक फीचर सेम आहेत, त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकतं. सर्व लेपर्ड्स जे आहेत ऑल ओव्हर वर्ल्ड असणारे त्यांच्यामध्ये सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होऊ शकतं आणि सिमिलर इंडिव्हिज्युअल्स त्यांच्यापासून तयार होऊ शकतात. अशा पद्धतीच्या ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमला आपण स्पेसिस म्हणणार आहे. किंवा बटाट्याच्या बाबतीमध्ये ट्युबरोझम आहे, जास्वंदाच्या बाबतीत जर बघितलं तर रोझा सायनेन्सिस आहे. ओके, तर अशा ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, स्पेसिस. ओके, नेक्स्ट आहे जीनस किंवा त्याला जनरा असं म्हणलं जातं. सेकंड आहे इट इज लार्जर दॅन स्पेसिस. स्पेसिस पेक्षा थोडा मोठा ग्रुप जो आहे त्याला जनरा म्हणलं जातं किंवा जीनस. इट इज ए ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड स्पेसिस. जे स्पेसिस क्लोजली रिलेटेड आहेत त्यांचा ग्रुप म्हणजे काय म्हणलं जातं, जीनस किंवा जनरा. which resemble to one another in morphological characters but they do not interbreed. It is important characteristic feature here again. That means the species which are closely related or the species which are showing similar morphological characteristics but they do not interbreed. That means they are not sexually reproducing among themselves. म्हणजे काही स्पेसिसचे आपण कॅरेक्टरिस्टिक जर बघितले तर ते सेम असतात परंतु त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. अशा रिलेटेड स्पेसिसचा ज्या वेळेला आपण ग्रुप तयार करतो त्यावेळेला त्याला जीनस किंवा जनरा म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल हिअर रोझा सायनेन्सिस आणि एस्क्युलेंटस आर डिफरंट स्पेसिस विच आर ग्रुप्ड अंडर द जीनस दॅट इज नोन एज द हिबिस्कस. जे हिबिस्कस रोझा सायनेन्सिस एक प्लांट झालं आणि हिबिस्कस एस्क्युलेंटस हे एक प्लांट झालं. हिबिस्कस एस्क्युलेंटस म्हणजे भेंडी आपण म्हणतो आणि हिबिस्कस रोझा सायनेन्सिस म्हणजे जास्वंद. जास्वंदाचं फूल आणि भेंडीचं फूल बघितलं तर तुम्हाला सेम कॅरेक्टरिस्टिक फीचर्स त्याच्यामध्ये बघायला मिळतील. किंवा जास्वंदाचं झाड असेल आणि भेंडीचं झाड असेल त्याच्यामध्ये स्टेमची अरेंजमेंट, लीफची अरेंजमेंट, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक सेम असतील परंतु भेंडीच्या झाडामध्ये आणि जास्वंदाच्या झाडामध्ये रिप्रोडक्शन कधीही होणार नाही. त्यामुळे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आर सिमिलर बट देअर विल बी नो इंटरब्रीडिंग इन बिटवीन देम. सच species are grouped under the genus that is known as the hibiscus. आणि ॲनिमलच्या बाबतीमध्ये आपण बघूया की टायगर त्याला पॅन्थेरा टायग्रिस असं नाव आहे, लिओपार्ड पॅन्थेरा पार्डस आणि लॉयन पॅन्थेरा लिओ आर हॅव्हिंग कॉमन जीनस दॅट इज नोन एज द पॅन्थेरा. कारण आपण जर वाघाकडे, सिंहाकडे आणि चित्ता हे तिन्ही ऑर्गॅनिझम कडे बघितलं तर काही सिमिलर कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ह्या तिन्ही ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला बघायला मिळतात, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स, परंतु त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यामुळं त्यांचा कॉमन जीनस काय आहे, पॅन्थेरा. पण त्यांच्यामध्ये असणाऱ्या स्पेसिस आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. जसं टायगरची बघितले तर पॅन्थेरा टायग्रिस, लेपर्डची बघितले तर पॅन्थेरा पार्डस आणि लॉयनचं बघितलं तर पॅन्थेरा लिओ. म्हणजे क्लोजली रिलेटेड स्पेसिस आर ग्रुप्ड अंडर अ कॉमन जीनस दॅट इज नोन एज द पॅन्थेरा. हे 3 एक्झाम्पल मध्ये बघितलं. आणि इथे 2 स्पेसिसचे एक्झाम्पल प्लांटच्या बाबतीमध्ये आपण बघितली. त्यामध्ये रोझा सायनेन्सिस आणि एस्क्युलेंटस त्यांचा जीनस आहे हिबिस्कस. त्यामुळं स्पेसिस झाल्यानंतर क्लोजली रिलेटेड स्पेसिसचा आपण ग्रुप तयार करतो आणि त्याचा एक जीनस तयार करतो. त्याला ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड स्पेसिस म्हणलेला आहे, जीनस किंवा जनरा. ओके, तर हे 2 एक्झाम्पल याच्यामध्ये आपण लक्षात ठेवायचे आहेत. सो in this way the 2 taxonomic categories that is species and genus we have completed in this lecture. The remaining categories and the remaining information we have to conduct in the next lecture. Okay, so we will stop here.